स्थानिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या पुढाकारातून अंबड सातपूर एमआयडीसीतील विविध प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विशेष आढावा बैठक आयोजित केली होती। या बैठकीत उद्योग, रोजगार आणि महिला सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा झाली। बैठकीदरम्यान सातपूर विभागाचे सभापती समाधान देवरे यांनी अंबड सातपूर एमआयडीसीतील सर्व समस्या सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिका कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। यासोबतच एमआयडीसीतील सर्व कंपन्यांनी महिला बचत गटांना विविध प्रकारची कामे देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन समाधान देवरे यांनी केले। महिला बचत गटाकडून दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली। त्याचबरोबर उद्योगपती, HR मॅनेजर्स तसेच निमा पदाधिकाऱ्यांकडे अंबड आणि सातपूर परिसरातील युवक युवतींसाठी किमान 20% रोजगारांच्या जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी समाधान देवरे यांनी केली। याच्यासाठी जर एक 20% जागा जर तुम्ही आरक्षित ठेवल्या आणि आमच्या मुलांना जर तुम्ही नोकऱ्या दिल्या तर नक्कीच आम्ही तुमचं धन्यवाद मानू। कारण आमच्या नाशिकमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी नोकरी लागतो आणि आमचे स्थानिक जे मुलं असतील, स्थानिक त्याचा अर्थ असा आहे की त्याचा ॲड्रेस हा सातपूर, अंबड आणि शिडकोमधला आधार कार्डवर जर ॲड्रेस असेल आणि तो जर तुमच्या कंपनीला पात्र ठरत असेल, आम्ही असं म्हणणार नाही की तो 10वी झालेला आहे त्याला इंजिनियर म्हणून घ्या, परंतु तो जर पात्र असेल तर त्याच्यासाठी ज्या काही 20% जागा असतील तर तुम्ही आमच्यासाठी, आमची आमदारताईंच्या व आमच्यातर्फे तुम्हाला विनंती करू की त्यांना नोकरी द्यावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। व आमच्या नाशिकमध्ये महिला बचत गट भरपूर प्रमाणात, ताईंच्या अंडरमध्ये आपण महिला बचत गट स्थापन केलेला आहे। नुसता बचत गट स्थापन करून त्या महिलांना जर उद्योग मिळत नसेल तर त्या महिलांचा बचत गटाला काही अर्थ उरत नाही। आपल्या एमआयडीसीने जर ठरवलं, सगळ्याच उद्योगपतींना मी रिक्वेस्ट करेन की या महिला बचत गटाला आम्ही त्यांच्या जबाबदारी घेऊ। तुम्ही जर त्यांना, आम्ही आमच्या महानगरपालिकेचे जे काही महिला बचत गटांसाठी जो काही उद्योजक म्हणून त्यांना आम्ही आता घोषित करतोय, त्या ठिकाणी जर तुमच्या कंपनीमधलं काही काम देता आलं तर आमच्याशी संपर्क साधा। तुमच्या कामाच्या, तुमच्या ज्या काही प्रोडक्टची जबाबदारी आम्ही घेऊ आणि या बचत गटाला सुद्धा तुम्ही काम द्यावं एवढं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि अपेक्षा बाळगतो की आमच्या तरुण युवा पिढींना तुम्ही 20% जागा आरक्षित करावा एवढी विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभापती समाधान देवरे यांच्या या मागणीची आमदार सीमाताई हिरे यांनीही दखल घेत उद्योगपतींना, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला बचत गटांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले। या बैठकीला महानगरपालिकेच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागाचे पदाधिकारी, नगरसेवक, निमा संघटनांचे प्रतिनिधी, उद्योगपती, HR मॅनेजर्स आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिकांना रोजगार आणि महिलांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झालेली ही बैठक अंबड सातपूर एमआयडीसीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे।